नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभवामी या चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपले देवघर कसे असावे, देवघर कोणत्या दिशेला असावे, कसे असावे, कसे असू नये, घरात देव असले तर ते देवघर म्हणावे। घराचे घरपण घरातील देवामुळे शोभते, पण देवघरात काही पूजा निषिद्ध असतात। हे न समजल्यामुळे अनेक संकटे निर्माण होतात। त्या निषिद्ध बाबी कोणत्या ते सुद्धा आपण बघणार आहोत। या सर्वांची माहिती आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन आपण आपले घर बांधत असतो किंवा खरेदी करत असतो। प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते। साधारणपणे आपण आपल्या घराची मध्ये सजावट करताना छोट्या छोट्या गोष्टींचा, रंगांचा विचार करतो। त्यामध्ये देवघर हे अत्यंत महत्त्वाचे आपले श्रद्धास्थान असते, त्यामुळे आपण देवघराचा विचार अगदी न चुकता करतो। देवघर कसे असावे, कुठे असावे याचे नियोजन काटेकोरपणे करत असतो। देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते। देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यानंतर आपल्याला शांत आणि प्रसन्न वाटायला हवे। घराबरोबरच देवघर ही अत्यंत महत्त्वाचे असते। आपल्याला जर का घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसेल, किचनमधला ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला आपण देवघर बनवू शकतो। आपले देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईशान्य दिशेला ईश्वरी दिशा असे देखील म्हटले आहे। या दिशेला चांगले स्पंदन, लहरी जाणवतात, त्यामुळे आपले देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। वास्तुशास्त्रानुसार जर ईशान्य दिशेला देवघर ठेवणे शक्य नसेल तर पूर्व दिशा देखील योग्य मानली गेली आहे देवघर ठेवण्यासाठी। घरातील ईशान्य किंवा पूर्व बाजूची जागा देवघर ठेवण्यासाठी निवडावी, ती स्वच्छ पुसून घ्यावी। पूजा करताना आपले तोंड पूर्वेला होईल अशा पद्धतीने देवघराची स्थापना करावी। देवघरात देवांची स्थापना केल्यानंतर देवांना फुले वाहावीत, नैवेद्य ठेवावा, धूप जाळून सुवासिक अगरबत्ती लावावी। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरात काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल। ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते त्या घरातील विविध दोष आपोआपच नष्ट होतात। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होतो। पूजा घरातील दिवा, समई, निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, दीप, अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यामध्ये ठेवावे। आपण आपल्या पूजा घरामध्ये पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी, असे करणे शुभ मानले गेले आहे। आपल्या देवघरामध्ये कमीत कमी फोटो आणि मूर्ती असाव्यात। कुलदेवीचे टाक किंवा आपण त्यासोबत मूर्ती किंवा टाक दोन्हीपैकी एक ठेवावे। इष्टदेवतेचा सुद्धा फोटो किंवा मूर्ती ठेवावी। कृष्णांचे यांचे बाळ स्वरूपातच बाळकृष्ण असावे। महादेव म्हणजेच शंकर यांचं नागविरहित पिंड आणि नंदी असावेत। पिंड सुद्धा ही काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी। देवघरातील सर्व मूर्तीचे तोंड हे पश्चिम दिशेस असावे, म्हणजे आपली पूजा करण्याचे तोंड हे पूर्वेस होईल। अशा पद्धतीने आपण देवघराची मांडणी करू शकतो। शंखाचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे आणि शंकराच्या पिंडीचे म्हणजे महादेवाचे निमुळते टोक हे दिशेकडे असावे। आपल्या पूजा घराला तोरण आणि उंबरठा असावा। देवघरात जास्त मोठ्या मूर्त्या नसाव्यात। अनेकांना प्रश्न पडतो की शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग ठेवावे की नाही ठेवावे। जर शिवलिंग आपल्याकडे असेल तर ते अंगठाच्या आकारा एवढेच असावे, त्यापेक्षा ते मोठे नसावे असे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे। तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते। शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरामध्ये नसावे, ते शास्त्रामध्ये वर्ज्य मानले गेले आहे। अन्य देवी देवतांच्या मूर्त्या छोट्या आकाराच्या असाव्यात। घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये। देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत। पूर्वजांना फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य आहे। आपल्या देवघराच्या खोलीमध्ये पूजेसंबंधी सामान असावे। देवाचे फोटो हे दक्षिण दिशेला लावू नये। देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी। देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत। तसेच कोणत्याही प्रकारची अडगळीचे सामानही देवघराच्या वरती ठेवू नये। प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरामध्ये ठेवू नये। आपल्या देवघरामध्ये कमीत कमी मूर्ती असाव्यात आणि त्या मूर्ती सुद्धा आपल्या अंगठाच्या आकारापेक्षाही जास्त मोठ्या असू नये, म्हणजे आपल्या घरातील देवांच्या मूर्ती ह्या छोट्या छोट्या असाव्यात। आपल्या देवघरामध्ये शंकर म्हणजेच महादेव यांची मूर्ती किंवा फोटो पूजला जाऊ नये। देवघरामध्ये शनी यांची सुद्धा पूजा करू नये। घरात मारुतीचा फोटो कुठेही लावला तरी चालेल, पण देवघरामध्ये मारुतींचा फोटो ठेवू नये। देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये। गुरु व शिष्य यांची सुद्धा एकावेळी पूजा करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे। देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत। एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेमध्ये असू नयेत। देवघरामध्ये स्टोरेज करताना सुद्धा आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे। देवघरात स्टोरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करूनच कप्पे बनवावेत। शिवाय हात पुसायला रुमाल सुद्धा लागतो, त्यामुळे त्याच्यासाठी एक जागा ठेवावी। देवाचे वस्त्र असतात, ताम्हण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा आपल्या देवघरामध्ये असायला हवी। देवघरातील सजावटीचे सामान तिथेच राहील याची सुद्धा आपण काळजी घ्यावी। काही घरामध्ये अगदीच कमी जागा असते, देवघर हे भिंतीवरच अडकवावे लागते आणि
आणि उभ्यानेच पूजा करावी लागते। अशा वेळेस पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पटकन हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवावे। आपल्या देवघरामध्ये योग्य प्रकाशाने हवा खेळती राहील याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी। आपल्या देवघरामध्ये योग्य प्रकाश आला तर देवघराच्या सौंदर्यामध्ये वाढ होते आणि तिथल्या शांतते आणि पावित्र्यामध्ये अजूनच भर घातल्या जाते। त्यामुळे हवा आणि प्रकाश याच्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। शौचालय किंवा जिथे आपली अडगळीची खोली आहे, जिथे आपण बूट चप्पल काढतो, अशा ठिकाणाजवळ देवघर नसावे याची कटाक्षाने काळजी घ्यावी। आपल्या घरातील देवघर हे शक्यतो लाकडी असावे किंवा मार्बलचे असले तरी चालते, परंतु मार्बलला वजन अधिक असते आणि वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला खूप जास्त वजन नसावे असे सांगितले आहे। त्यामुळे शक्यतो लाकडाचेच देवघर निवडावे। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवघर लाकडाचे किंवा मार्बलचे कोणतेही ठेवले तरी चालेल, पण त्याला कळस मात्र नसावा। देवघर हे शक्यतो चौकोनी असावे। देवघरात उजव्या बाजूला कलश आणि डाव्या बाजूला दिवा असावा। देवघरातील देव स्वच्छ आणि मुलायम अशा लाल कपड्यावरच ठेवावेत। आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे अनेक ठिकाणी जागा कमी पडते, त्यामुळे देव किंवा देवघरे किचन ओट्याखाली देखील करतात, पण तसे करणे उचित नाही आहे। देवघर आणि देव हे किचन ओट्याखाली कोपऱ्यात टांगलेले किंवा लटकवलेले असू नयेत। देवघरे लाकडी, साग, चंदन, औदुंबर, वड, आंबा, कडुलिंब किंवा देवदार वृक्ष किंवा मार्बलचे असावे। देवघर हे जमिनीवर किंवा चौरंगावर असावे। जर आपल्या घरामध्ये देवघराला जागा नसेल तर खाली स्टँड फिक्स करा आणि त्यावर देवघर ठेवा। देवघरात फुटका, फोटो किंवा तुटलेली मूर्ती असू नये। देवघराला कळस असू नये। घरातील मुख्य दरवाजासमोर देखील देवघर असू नये। देवघरामध्ये एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। मुलींनी आणलेले माहेरून देव जसे बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता हे पूजेसाठी ठेवू नये, कारण सासरी गेल्याच्या नंतर आपले कुळ गोत्र बदलते, त्यामुळे हे देव पूजेसाठी ठेवू नये। आपल्या स्वकष्टातूनच देव किंवा देवघर घडवावे। सांसारिक व्यक्तीने देवघरामध्ये मारुतीचे पूजन करू नये, कारण मारुती हे बालब्रह्मचारी आहेत। ब्रह्मचार्याच्या आदर्शातून शारीरिक शक्तीचा विकास करा असा संदेश येतो। त्यामुळे शनीची तसेच शनियंत्राची पूजा देवघरात करू नये। शनीची पूजा देवघरात केल्याने सर्व जीवन संकटमय होऊन अति उदासीनता वाटायला येते। देवघरात कालभैरवाची पूजा निषिद्ध मानली गेली आहे, कारण कालभैरव यांचा स्वभाव अतिशय कडक आणि उग्र आहे। पूर्वजांचे टाक बनवून देवघरात पूजेसाठी ठेवू नये, कारण कोणत्याही घराण्यात जिवंत किंवा मृत स्त्री पुरुष कुलदेव किंवा कुलदेवी असू शकत नाही। देवघरात म्हसोबा तसेच मुंजाची पूजा करू नये। कुलदेवतांची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही। त्याचबरोबर त्या मुंजास सद्गतीपासून पूजा करूनही बंधनात अडकवल्यामुळे त्याचा फक्त शापच आपल्याला मिळतात। देव आणि मृत व्यक्ती यांचे समान पातळीवर पूजन करू नये। देवतांच्या फोटोच्या बरोबरीने आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो देखील लावू नये। आपल्या गुरूंचे फोटो देवघरामध्ये ठेवू नये। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या गोष्टीचा नवस बोलून किंवा एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची इच्छा मनात ठेवून घरातील देवघराची स्थापना किंवा पूजा करू नये। सर्वांना सुखात ठेव व त्याचबरोबर मलाही माझ्या जीवनामध्ये योग्य वाट दाखव, कारण हे देवा तू सर्वज्ञ आहेस, अशी प्रार्थना करून आपल्या देवघराची स्थापना करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।